जे आता जेलमध्ये आहेत ते त्यांचे चिरंजीव आहेत। याच हाऊसमध्ये मेडिकलचे विद्यार्थी किमान आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते। याच हाऊसमध्ये त्याच्या संदर्भात चर्चा झाली। याच हाऊसमध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा झाली आणि सुप्रीम कोर्टानं बोगस ॲडमिशनच्या या केसमध्ये 20 कोटी रुपयाची पेनल्टी महाराष्ट्र सरकारला आणि पर्यायानं या मायनी मेडिकल कॉलेजला, जेव्हा माझी एंट्री तर 2020 साली झालेली आहे, त्याच्या अगोदर याच्यावर केलेली आहे। त्यामुळे कोण दीपक देशमुख आहे त्याची मला इत्थंभूत माहिती आहे, त्यांचे काय प्रताप आहेत हे माहिती आहे। त्या संदर्भात आज मी बोलणार नाही, परंतु मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा आपल्याला आपल्या माध्यमातून माझं सांगणं आहे की शासनानं तातडीने याची चौकशी केली पाहिजे, पोलिसांनी तातडीने चौकशी केली पाहिजे आणि जर याच्यात असं काय घडलं असेल तर तातडीने कारवाई केली पाहिजे। ओके। तर कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याची आपली तयारी आहे असं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे। गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नीवर कोरोना काळामध्ये घोटाळा केल्याचा